तुम्हाला दिसतंय या मोहर काय हाय काय नाही काय काय स्वप्न आज एक एक पूर्ण झालं. 2 गाड्या संगच काढल्या भावाला. निर्णय लय विचारायची गरज नाही. तुम्ही सांगा नाही लय खुश आहे. काय होतं माहिती आहे का, काय पाहिजे असलं एकच गाडी घेऊन मस्त पैकी आणि अजून एकसारख्या गाड्या घेतले ते काय सुद्धा बदल नाही. कुठे पळायला लागलाय खुश आहे का नाही. एक नंबर एकीने गाड्या घेतली ते गाड्या घेतल्या. गाडीचा फोटो का गाड्या दाखवतो का आम्हाला दाखवता गाड्या हे काय दाखवले ते घ्यायचे घेत. पण आव सगळ्यात जास्त खुश कोण झाले तुम्हाला माहित आहे. ज्योती झाली लय खुश. ती म्हणते काम जी एकदम केलंय एकदम मस्त केलंय. एक एक स्वप्न पूर्ण करायचं आपल्या हातातच असतंय. तसं एक एक स्वप्न आज पहिलं पाऊल आहे म्हणायचं. आजचं ही पहिलं पाऊल आहे. लय दिवसापासून स्वप्न होतं ती पूर्ण झालं. 2 गाड्या संगच घेतल्या भावाला. आणि ही कुपा बघून ना अजून म्हणजे असं इतकं भारी वाटतं. एवढं चांगलीच्या मुलीकडे भारी वाटायला लागलंय. काय झालं मला वेगळंच काय तर वाटतं. काय झालं तिला वेगळंच काय तर वाटायला लागलंय. तर खरंच वेगळं वाटायला लागलंय. आज ह्या 2 गाड्या घेतल्या त्या आनंद तर होणारच आहे. घेऊ आज आपल्या परिस्थितीनं म्हणजे आपली परिस्थिती तेवढी नाही तरी सुद्धा आपण पाऊल उचललं धाडीस केलं. जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवलं. गाड्या घेतल्या. आता घरी जायचंय. घरी जायची आतुरता लागली आहे. कारण की आनंदच तसा एवढा मोठा झाला की आयुष्यात पहिल्यांदा नवी वस्तू घेतली त्यामुळं आनंद लय झालाय. आणि ते पण एक दिवशी घेतल्यामुळं जास्त आनंद झालाय. तर इकडं तयारी चालू आहे दाजीची. बघा बघूया हळूहळू. कसं वाटतंय दादू. तर दादूची इच्छा होती म्हणून गाडी घेतली बरं का मित्रांनो. आणि एक नाही 2 हत्यारं काढली ती. हा हार पण दोन्हीला सारखं जायचं सारख्याच गाड्या काढल्या त्या दोन्ही पण. गाडीच्या पण काय झालंय गाडीच्या पण तुला वांकारला तर झेपतच नाही. गाडीवर बसल्या बसल्या मला म्हणते मनाची गांधी दारात मला एकच नंबर तर बहिणीला कशा त्या 2 गाड्या आज लय खुश आहे बाबा. परमानाच्या बाहेर दादूला काय खेटायला लागला पाहिजे. प्रमाणाच्या बाहेर म्हणजे मित्रांनो आपलं घर तुम्हाला माहित आहे. जी ह्या घरात आपण स्वप्न बघितली ती एक एक आत्ताशी टप्प्याटप्प्यानं आपण पूर्ण करणार आहे. आणि यशाची पायरी आज आपण पहिली चढलोय. भलक म्हणणार जे काय बी म्हणणार आहे काय जगाच्या तोंडाला आपल्याला काय हात लावता येत नाही. पण जे आपली स्वप्न आहे ती ना ती आपण साकार करणार. स्वप्न पण असं एकच गाडी एकच दिवशी दोघांना आणली अशी आणणारी पण पाहिजे ती आणि एकत्र राहणारी पण पाहिजे ती. एकाला न आणता दोघा भावांनी एक दिवशी लक्ष्मी आणली. ह्या झालाय आनंद झालाय प्रमाणाच्या बाहेरच. दोन्हीला सारखंच हार घेतले. दोघं संघ चालूय. आयुष्यात काय नाही संघ. लेकरांच्या तोंडावर हसू बघितलं ना मन समाधानी होतंय. मला लय खुशी आली म्हणते तिला. खुश झाली नाही मला लय खुशी आली का आपल्या 2 गाड्या आहेत म्हणली. 2 गाड्या होय ताई. कसं वाटतं ताई आज मग लय भारी वाटतंय. आणि ज्योतीला कसं वाटतंय वाटतंय ज्योतीचं पण काय तर थोडं ऐकू तिला काय वाटतंय काय नाही. ज्यावेळेस आमची कशी गाडी नव्हती त्यावेळेस कसं होतं स्ट्रगल केलाय लय म्हणजे लय सांगायला शब्द कमी येतं. काय असेल ते वाटायचं गाडी मागण तीच गाड्या घ्यायच्या होत्या बरं का. पण आमची एक इच्छा होती ती पूर्ण झाल्यावरच घ्यायचं म्हणून आम्ही थांबलो होतो. ती झाली इच्छा. आपलं स्वप्न झालं पूर्ण. हे असं स्वप्न आता एक आहे घराचं आणि घर असं बांधायचं आहे. साधच घर पण घरात जर एखादा आत पाऊल ठेवून पुढे आला तर स्वप्नातलंच घर दिसलं पाहिजे. ते घर बांधायचं. आयुष्यात येऊन काय कमवायचं नाही. आज हाय उद्या नाही. सेकंदाचा भरोसा नाही किंवा गॅरंटी नाही. हाय तोपर्यंत हसून खेळून राहायचं. हसून खेळूनच जगायचं. संघ काय कोण घेऊन आलंय ती जाताना संघ घेऊन जाणार आहे. येताना बी रिकामा आलाय जाताना बी रिकामा जाणार आहे. तर बहीण सगळी आलती बरं का. हिचं पण भाव आलता माझं पण आलता तिचं पण वडील आलता माझं पण आलता समधी आलती.
आली गाडी घेतली पूजा केली तिथं म्हणजे पप्पांना माहित आहे पप्पानी ही पूजा केली ही पप्पा म्हणलं तिला पण म्हणलं मला पण म्हणलं त्याचं वाटतंय आज म्हणून विचारलं बरं का भारी वाटतं पप्पा तर हिला आणि मेन म्हणलं, तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही तर बघितलंय पण त्यांना खास पूजा करण्याकरता आपण तिथपर्यंत बोलवलं होतं. हा कसं असतं एक जे आपण घरी लक्ष्मी आणतोय ही आपली लक्ष्मीच आहे. ही आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. आयुष्यभर म्हणजे म्हणला हिच्यासाठी माझं स्वप्न होतं बरं का आणि हिचं पण होतं मी दादूची इच्छा होती मग मी गाड्या आणल्या तर 2 एकसारख्या आणायच्या नाण्याची पण तसलीच पाहिजे आणि पप्पाला पण तसलीच पाहिजे दोघं भाऊ कुठं पण जाऊ दे एकसारखंच दिसलं पाहिजे तर म्हणायचं त्याचं ती शब्द ऐकून सुद्धा मला लय भारी वाटत होतं कसं आहे माहिती आहे जर वेगळं जरी राहिलं तर विचार एकत्र पाहिजे तर मी काय पहिल्यापासून म्हणते खरंच मला आज लय भारी वाटायला लागलंय सांगून उपयोग नाही इतकं भारी वाटायला लागलं आवाज द्याव म्हणतो की आनंद खुशी द्यायला लागला म्हणजे भरभराटून एकदमच वाटीत टाकतो कसं माहितीये का जरा खुशी आली म्हणून लय उड्या मारून पण चालत नाही लय आनंद करून पण चालत नाही होय इथं चेहरा जरा सुकलाय कारण की कसं जुनं आठवलं ना मतानं माणसा डोळ्यात पाणी येतं मस्त आज आनंद आहे घरी लक्ष्मी आले ते गगनात आनंद माईना इतका झालाय बरेच जण शोरूम मध्ये गेले डोळ्यातनं म्हणजे भरून आलत डोळ्यात लगेच ती म्हणली होती आम्हाला इकडं choice करा गाड्या भाऊजी म्हणलं इकडं झालं तसं झालतं. मग ह्यानी म्हणलं असं का तर मी म्हणलं की काय दुःखात असत नाही म्हणलं आनंदात राहायचं एखादी वस्तू बघितली तू मन कसं भरून येतं तसं झालं होय कसं वाटतंय मग आज आणि तुम्हाला मेन सांगायचं बरं का भावाला दोघाला जी त्याच्या अंगात शर्ट आहे तेच पहिला अगोदर माझ्या अंगात होता. कपडे पण सेम टू सेमच घेतले ती काय बदल नाही हो आयुष्यात असं जीवाला जीव देणारा भाव असला ना बस जीवन जगणं सोपं होतं. आजकाल बघितलं तर डोळ्यात पाणी येतं दुसऱ्याचं बघून पण अशी साथ देणारे पाहिजे एकामेकासंग हात धरून चालणारा माणूस पाहिजे त्यावेळेस आयुष्यात कुठं प्रगती होत जाते. जळणाऱ्याचं काय हो जाळण धूर संगच निघणार आहे पण त्यांचं आपल्याला ह्यात काय बोलून उपयोग नाही. आपलं जे काय हाय स्वप्न ते आपल्याला कसं पूर्ण करायचं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि साकार कसं करता येईल ही ध्यानात ठेवलं पाहिजे. साखर तर करायचंच आहे हो. साखर नाही करून कसं चालेल सांगा बरं कुठं चालला होता एक काढायचं हो कसं चालू बघा तिकडे दादू कसं नाण्याला बोलायला लागलाय तेव्हा तर इकडे बॅगेत आहे आण म्हणा एकत्र कुटुंब आहे खरं भारी वाटतंय आता ह्या क्षणाला आमचं मामा ते असतं तर अजून आनंद झाला असता अजून म्हणजे आम्हाला पण भारी वाटलं असतं जर मामाने हाताने एकसारख्या एक दिवशी गाडी आणलेल्या बघितलं असतं त्यांच्या मनाला किती भारी वाटलं असतं कसं आहे माहितीये का सगळं आहे पण आता ती दोघं नाही आता पण चालली ती त्यांच्या मामाने बोलवलंय त्यांना त्या दोघांनी मामांना त्यांच्या कळतच मामाने सांगितलं लय होता होईल एवढं लवकर दहितीला या मग आता निघाली ती दहितीला त्यांचा आजोळ आहे दहितीला चालली ती या तर काय बघ काय बोल नाही काय तर मित्रांनो झालाय आम्हाला बी उशीर आता आम्ही निघतो. संध्याकाळी आपल्या गाडी पूजा करताना अजून एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला हाय. तुम्हाला एक सांगायचं राहिलं आज तुमचं दाजी न्यायचं येतो बाहेर बाहेर कुठं ती संध्याकाळी सांगेल सरप्राईज आहे तर चला